नेहा अवघ्या अर्धा तासापूर्वी ऑफिसला पोहोचली होती आणि काल झालेल्या सर्व कामांचा आढावा घेतल्यानंतर ती आजची कामे तिच्या टीमकडे सोपवत होती। तेवढ्यात राजचा फोन वाजला। तिने फोन उचलला। नेहा ताबडतोब घरी पोहोच आणि आई बाबा सामान पॅक करून घरी जायला निघाले आहेत। मी तुला किती वेळा सांगितले आहे की त्यांचं मन दुखवू नकोस, पण तू आहेस की समजून घ्यायला तयार नाहीस। तुला माहित आहे का, ते सांगत आहेत की आता ते इथे परत कधीच येणार नाहीत। नेहा घाबरत घाबरत म्हणाली, सॉरी राज, मी आता लगेच ऑफिसमधून निघते, लवकर ये म्हणत राजने फोन ठेवला। नेहा आता प्रचंड घाबरली होती। तिच्या हृदयाची धडधड वाढली होती। आता घरी गेल्यावर काय काय ऐकावं लागेल हे तिला चांगलंच माहित होतं। गेल्या 5 वर्षापासून ती असंच सहन करत होती। खरं तर नेहा ही चांगली शिकलेली मुलगी होती। ती तिच्या ऑफिसमध्ये टीम लीडर होती। गौरीच्या जन्मानंतर पुन्हा ऑफिस जॉईन करण्याची वेळ आली तेव्हा सासू सासरे गावातील सर्व कामधंदा बंद करून त्यांच्याकडे शहरात राहायला आले। त्यामुळे नेहाला गौरीची काळजी नव्हती। सासू सासऱ्यांना काही काम करावं लागू नये म्हणून ती सगळी कामं आवरून जायची आणि संध्याकाळीही आल्यावर सगळी कामं करायची। नेहाच्या सासूबाईंना कामवाली बाई ठेवणं आवडत नव्हतं। त्यामुळे नेहाने त्यांचा शब्द पाळण्यासाठी कामवाल्या बाईला काढून टाकलं। नेहा एवढं सर्व करूनही राज नेहमी आईवडिलांचे गुणगान गात असायचा आणि नेहाला नेहमी सांगायचा की त्याच्या आईवडिलांमुळेच आपलं घर आणि गौरी दोघांचंही चांगलं चालले आहे। नेहाला हे ऐकून खूप वाईट वाटायचं। ती एवढी धावपळ करून देखील तिचं कौतुक कोणाला नाही, पण ती काही बोलायची नाही। सासू कोणतेही काम करत नव्हती, पण तिने तिच्या मुलासोबत गोड बोलून त्याला बरोबर मुठीत घेतलं होतं। नेहाच्या सजवलेल्या घरात सासूबाईंनी पुन्हा त्याच्या पद्धतीने बदल केला। नेहा राजच्या बेडरूममध्ये ही कोणती वस्तू कुठे ठेवायची हे सुद्धा तिनेच ठरवले। सासरे घराचे संपूर्ण बजेट सांभाळतात। भाजीपाला, फळे, रेशन जे पूर्वी नेहा आणायची ते आता त्यांच्यानुसार आणलं जातं। नेहाने कधी काही आणले तर लगेच त्याला फालतू खर्च म्हणत असत। सुट्टीच्या दिवशी सगळ्यांना घरी सुट्टी असायची, पण नेहाचे काम दुप्पट असायचे। ती गौरीला वेळ देऊ शकत नव्हती, त्यामुळे गौरी सुद्धा तिच्या जवळ येत नव्हती आणि आजी सुद्धा तिला तिच्या सोबत ठेवायची, जेणेकरून तिला कोणतेही काम करावे लागू नये। एकदा नेहा याबद्दल बोलली असता ही मला माझ्या नातेपासून दूर ठेवत असल्याचे सांगून खूप गोंधळ घातला होता। आम्ही गावी जातो, मग तू तुझ्या मुलीची आणि घराची काळजी घे, आईची बाजू घे। तर राजने नेहाला आईची माफी मागण्यास सांगितले। एकेकाळी एकमेकांसोबत आनंदी असलेले राज आणि नेहा आता सतत भांडत असत। आम्ही इथे राहतोय त्यामुळे हे घर आहे, आम्ही गावी गेल्यावर या घराची गौरीची काळजी कोण घेईल असं बोलून सासू सारखं राजला इमोशनल ब्लॅकमेल करत असे। नेहाला तिच्या कामामुळे घर, नवरा, मुलगी आणि तिचा स्वाभिमान हरवल्यासारखं वाटत होतं। आजही असेच काहीसे घडले होते। नेहाला उठायला थोडा उशीर झाला, त्यामुळे तिला फक्त सकाळचा नाश्ता करता आला। दुपारचं जेवण तिने सासूला बनवण्याची विनंती केली आणि स्वतः उपाशी पोटी ऑफिसला निघून गेली। राजच्या फोनने तिला सकाळची आठवण करून दिली आणि तिला खूप भूक लागल्याचेही तिला कळले। राजचे शब्द अजूनही नेहाच्या कानात घुमत होते। राग, भीती, अपमान आणि त्यात भुकेने तिचे डोकं भयंकर दुखू लागलं होतं। अचानक तिची नजर तिच्या लॅपटॉपच्या वॉलपेपरवर असलेल्या तिच्या आणि राजच्या फोटोवर गेली। प्रसूती रजेनंतर पुन्हा ऑफिस जॉईन करण्याच्या पहिल्याच दिवशी राजने हा सेल्फी क्लिक केल्याचे तिला आठवले आणि कामाचं जास्त दडपण घेऊ नकोस आणि वेळेवर जेवायचं अशा प्रेमळ सूचना देऊन राज तिला सोडायला आला होता। त्यावेळी नेहाला असे वाटले की जणू जगातील सर्वात नशीबवान तीच मुलगी आहे। तिच्या हातात तिचे सुखाचे घर आणि दुसऱ्या हातात यशस्वी करिअर आहे। तिला त्याचा हातात घेऊन आनंद मिळवायचा होता। आता तेच हात तिला आधार कमी आणि बंधन जास्त वाटत होते। राज, तू असा का वागतोस? तुझा थोडाही सपोर्ट नाही मला।
मला तू का समजून घेत नाहीस असा विचार करत नेहाच्या डोळ्यात नकळत पाणी आले. पुन्हा नेहाचा फोन वाजला तेव्हा तिला फोन फेकून द्यावासा वाटला, पण स्क्रीनवर तिची बेस्ट फ्रेंड शीतलचे नाव पाहून तिच्या ओठांवर आपोआप हसू उमटले. हिला प्रत्येक वेळी कसे कळते की मी दुःखी आहे असा विचार करत तिने कॉल रिसीव्ह केला. अरे नेहू, तू कोणत्या ग्रहावर राहतेस यार? इतके दिवस झाले, ना कॉल ना मेसेज. मला वाटले तू आणि राजने चंद्रावर घर बांधले की काय. अहो मॅडम, चंद्रावरून एकदा आमच्याकडे पहा. शीतलचे गमतीचे बोलणे ऐकून नेहाला थोडं बरं वाटलं. त्या क्षणाला ती तिचे सर्व प्रॉब्लेम्स विसरून गेली, पण दुसऱ्या क्षणी पुन्हा तिच्या आयुष्यात काय चालू आहे हे आठवलं. मी अजून तरी जमिनीवरच आहे आणि थोडी काळजी सुद्धा आहे, नेहा म्हणाली. काळजी करू नको सेनोरिटा, मी आले आहे. आता काही प्रॉब्लेम होणार नाही. काय झालं शीतल, तुला माहित आहे? आणि नेहाने आज जे काही झालं ते सर्व शीतलला सांगितलं. आणि राज पण मला साथ देत नाही यार म्हणत ती रडू लागली. शीतल खोडकरपणे म्हणाली, मला रडणारी माणसे अजिबात पसंत नाहीत. नेहा तिला चिडून म्हणाली, बाय, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. अगं ऐक ऐक, मला माफ कर बाबा, आता आपण सिरियसली बोलूया. नेहा, जीवन जगण्याचे दोनच मार्ग आहेत. एक, जे काही होत आहे ते होऊ द्या, ते सहन करा. दुसरं, हे सर्व बदलण्याचा प्रयत्न करा. शीतल शाहरुख खानच्या स्वरात म्हणाली. तेव्हा नेहाला हसू आवरता आले नाही. ही नोटंकी सोड, तुला काय म्हणायचं आहे ते मला समजतंय, पण एवढ्याच पण आणि नकोवर आम्ही बायकांचा जीव जातो. बोलता बोलता शीतल म्हणाले, हे बघ नेहा, ते तुझं सासरचं घर आहे, तुरुंग नाही जिथे तू घाबरून राहावं. अन्याय सहन करणं आणि ऍडजस्ट करणं यात फरक आहे. हो यार, नेहा म्हणाली, आणि हे सगळं करूनही कोणी सुखी नाही. मी थकले आहे. हो ना, तर आता तुलाच हे सर्व हँडल करावं लागेल. तुलाच तुझा मुद्दा मांडावा लागेल. तुला सासरच्या कोर्टात स्वतःची केस स्वतः लढायची आहे. राजला तुझा वकील म्हणून नेमला तर न्याय माहित नाही, पण एक गोष्ट नक्कीच मिळेल आणि ती म्हणजे तारीख पे तारीख. दोघी मैत्रिणी एकत्र बोलताना मोठ्याने हसल्या. लव यू शीतल, खूप दिवसांनी मी असं हसते, नेहा म्हणाले. आणि तुझं बरोबर आहे, मला माझ्या हक्कासाठी लढावं लागेल, जेणेकरून भविष्यात गौरीला पण हा धडा मिळेल. ठीक आहे नेहा, आता मी ठेवते, बाय. नेहाने पण बाय म्हणून हसत हसत तिने फोन ठेवला. शीतल काही नवीन बोलली असे नाही, पण कधी कधी आपल्याला सगळं समजूनही त्यावर आवाज उठवायला एक पुश लागतो, आणि तो पुश आपल्या नेहाला मिळाला होता. राजा आणि गुलामाच्या या खेळात आता राणीची एंट्री झाली होती. त्यामुळे आपल्या नेहा राणीने आता तिचा आवडता पिझ्झा ऑर्डर केला आणि मग राजला फोन लावला. नेहामध्ये झालेल्या बदलाबद्दल राज बेखबर होता. राजने फोन उचलताच म्हणाला, कुठे आहेस अजून? मी कधीपासून तुला फोन करायचा प्रयत्न करत होतो. लवकर ये आणि हे सर्व सॉल्व्ह कर, मला पण कामावर निघायचं आहे. राजचे म्हणणे ऐकून नेहा शांत आवाजात म्हणाली, सॉरी राज, मी आता घरी येऊ शकत नाही. टीम सोबत एक महत्वाची मीटिंग आहे. नेहाचा नकार ऐकण्याची सवय नसल्याने राजला राग आला. काय, येऊ शकत नाही? आणि इथे आई बाबा जाण्याचा हट्ट करत आहे, मी त्यांना कसं थांबवू? ते जातात तर त्यांना जाऊ दे राज, ते मोठे आहेत आणि आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केलं पाहिजे, नेहा बिंदास बोलली. हे प्रकरण स्वतःवर येताना पाहून राजला क्षणभर धक्काच बसला, पण पुढच्या क्षणी तो ओरडला, काय? त्यांना जाऊ दे? तू शुद्धत आहेस का? आणि गौरी, त्यांच्याशिवाय तू तिला कसं सांभाळणार? तू नाही राज, आपण गौरीला कसं सांभाळायचं? गौरी जेवढी माझी जबाबदारी आहे तितकीच ती तुझी देखील आहे. आणि आई बाबा गेले तर आज ऑफिसमधून सुट्टी घेऊन ही जबाबदारी तू पार पाड. उद्यापासून काय करायचं ते मी बघेन, नेहा म्हणाली. रागाने चिडलेल्या राजने आता पती हक्काचे ब्रह्मास्त्र काढले. हा मूर्खपणा बंद कर आणि शांतपणे घरी येऊन आईची माफी माग. लास्ट मुमेंटला अशी सुट्टी द्यायला तुझ्या बापाचं ऑफिस आहे का ते? पण आज आपल्या राणीला प्रत्येक वार कसा परत करायचा हे देखील माहित होते.
हो का? मग माझी कंपनी देखील आपले वडील श्री संतोषराव चालवत नाहीत की उठल्या सुटल्या कधीही एका फोनवर मी घरी येऊ शकेल? आणि हो, अजून एक गोष्ट, माझ्याशी त्याच भाषेत बोलायचं ज्या भाषेत तुला स्वतःला ऐकायला आवडतं. नेहाने हे सांगून फोन डिस्कनेक्ट केला. कोणाला इतकंही घाबरू नये ही भीती मरून जाईल. आज कुठून तरी ऐकलेली गोष्ट आठवली. पण राजला हे सर्व सांगणारी नेहा स्वतः आजीच्या कुशीत वाढली होती, कारण तिची आई नोकरी करायची. या कारणास्तव मुलांच्या आयुष्यात आजी आजोबांचे महत्त्व तिला चांगले माहीत होते. यामुळेच ती आजपर्यंत गप्प होती. आणि नेहाशी कितीही वैर असले तरी सासूचा जीव तिच्या नातीमध्ये होता. राग शांत झाल्यावर राजला जाणवले की आज तो त्याच संयमी आणि आत्मविश्वासी नेहाचा सामना करत होता, जिचा त्याला 5 वर्षापूर्वी अभिमान वाटत होता. नेहाला आपल्या ताब्यात ठेवण्याची आईची धडपडही तो रोज पाहत होता. पण त्यांना काहीही सांगण्यापेक्षा नेहावर धाक ठेवणे त्याला अधिक सोपे वाटले. या कोंडीतही तो कोणाशी न बोलता कार्यालयात निघून गेला. मुलाची मनस्थिती पाहून सासूला सुद्धा तिच्या डोक्यावरून मुकुट सरकताना दिसत होता. कधी कधी आयुष्यात एखादी अवघड गोष्ट करण्यापेक्षा ती करण्याचा निर्णय घेणे जास्त कठीण असते. पण जेव्हा आपण हा टप्पा ओलांडतो तेव्हा त्या अडचणीमध्येही आपल्याला त्यांचे उपाय दिसतात. त्यामुळे नेहानेही असाच प्लॅन बनवला आणि तिच्या मॅनेजरला विनंती केली आणि पुढच्या आठवड्यापासून 2 महिने वर्क फ्रॉम होमची परवानगी घेतली. संध्याकाळी घरी पोहोचली तेव्हा सगळीकडे शांतता पसरली होती. गौरी खेळायला गेली होती आणि सासू सासरे त्यांच्या खोलीत होते. तिने फ्रेश होऊन सगळ्यांसाठी चहा आणि भजी बनवली. आवडीची भजी पाहून सासऱ्यांनी लगेच भजी घेतली, पण सासूने हात पुढे केला नाही आणि कडक आवाजात म्हणाली, मी राजला सांगितले आहे की सुट्टी घेऊन आम्हाला गावी सोडायला ये. खूप राहिलो इथे. आम्हाला आता 1-2 आठवड्यांसाठी आमच्या गावी जायचे आहे. अरे फक्त 1-2 आठवड्यासाठी? भजीसोबत घराची शांतताही जाताना पाहून सासऱ्यांनी पुढाकार घ्यायचे ठरवले. पण नेहा त्यांना मध्येच अडवत म्हणाली, नाही पप्पा, आता या म्हातारपणात मला तुम्हाला बळजबरीने इथे ठेवायला आवडत नाही. माफीऐवजी ही अनपेक्षित गोष्ट ऐकून सासूच्या भुवया उंचवल्या. नेहाने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, आई, इतकी वर्ष तुम्ही सगळं सांभाळून घेतलं. हा तुमचा मोठेपणा आहे, पण आता माझा पण काही जबाबदाऱ्या, माझे पण काही कर्तव्य आहेत आणि ते तुमच्यावर लादून चालणार नाही. ते मलाच पूर्ण करायला पाहिजे आणि म्हणून मी नोकरीचा राजीनामा दिलाय. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, जाऊ शकता तुम्ही. इतक्यात राज पण आला होता. काय, तू राजीनामा दिलास? अचानक झालेल्या हल्ल्याने सासू ही हादरून गेली. हो राज, मला या समस्येवरचा हाच उपाय योग्य वाटला. अजून 2 महिन्यांचा नोटीस पिरियड आहे, पण काळजी करू नकोस. मला वर्क फ्रॉम होम दिलेला आहे. पण आई बाबा, तुम्हाला एक वचन द्यावं लागेल. 1 महिन्याने गौरीचा 3रा वाढदिवस आहे आणि तुम्ही तेव्हा नक्की यायचं आहे. अगदी 1 दिवसासाठी का होईना. चल गौरी बेटा, तयार हो. आजी आजोबांना सोडायला जाऊया. घरी येताच फिरायला जाण्याच्या विचाराने ती लगेच तयार झाली. पण राजचा चेहरा फिका पडला आणि सासूबाई तिला फक्त चक्कर यायचं बाकी राहिलं होतं. पण युद्धात उचललेले पाऊल थोडीच मागे घेतले जाऊ शकते. सासऱ्यांना समजले की यावेळी पॅकिंग खरोखरच करावी लागेल. गौरी आणि राजसह सासरे आणि सासऱ्यांना निरोप देताना नेहाचेही मन अश्रूंनी भरले होते. पण कुटुंबातील प्रत्येकाच्या हितासाठी कधी ना कधी प्रत्येक घरातील राणीला असे कठोर निर्णय घ्यावेच लागतात. घरी आल्यावर सगळ्यात आधी नेहाने तिच्या जुन्या मोलकरणीला पुन्हा कामावर ठेवलं आणि नव्या पद्धतीने आयुष्याला सुरुवात केली. सासू सासऱ्यांची अनुपस्थिती तिला नक्कीच जाणवत होती, पण काही दिवसातच एक चांगली गृहिणी बनून तिने पुन्हा घर चालवण्याची जबाबदारी घेतली. पण सासूबाईंनी लावलेल्या घरातील वस्तूमध्ये तिने काहीच बदल केला नाही, कारण सासूबाईंनी खूप छान पद्धतीने सर्व वस्तू लावल्या होत्या. नेहाला एकटीने सगळं व्यवस्थित सांभाळताना पाहून राजच्या डोळ्यावरील आईवडिलांनी घातलेल्या भ्रमाचा पडदा दूर झाला.
दुसरीकडे सासू सासरे यांचा एकही दिवस गौरीची आठवण आल्याशिवाय जात नव्हता। सासूबाईंना पुन्हा स्वयंपाकघर सांभाळावं लागलं। त्यांना आता नेहाने बनवलेले जेवण आणि तिला त्यांनी दिलेले टोमणे आठवायचे, कारण आता तिला नवऱ्याकडून असे कटू शब्द ऐकावे लागत होते। सासूला आता समजलं की सुनेचा राग करण्यापेक्षा तिचा आधार झाले तरच ती आपल्या मुलाच्या नजरेत स्वतःचा आदर वाढवू शकेल। आज गौरीच्या 3ऱ्या वाढदिवसाच्या पार्टीत गौरी आजीच्या मांडीवर बसून तिच्या छोट्या हाताने आजीला केक खाऊ घालत होती। तेव्हा नेहाची मैत्रीण शीतल तिच्या सासू समोर म्हणाली, अरे नेहा, तू खूप चांगली इंटेरियर डिझाईन आहेस। हो, आम्हाला हे माहीतच नव्हते। वा यार, तू सर्व काही किती चांगले ठेवले आहेस, सर्व काही एकदम परफेक्ट। बाकीच्या मैत्रिणींनीही शीतलच्या होकाराला होकार दिल्याचे पाहून नेहा हसत हसत म्हणाली, अरे शीतल, मी आणि इंटेरियर डिझायनिंग मस्करी करतेस का? याचं सर्व क्रेडिट आमच्या आईला जातं, आणि घरात वडीलधारी माणसं असतील तर या घराला घरपण येतं, नाही का? नेहाच्या तोंडून असे शब्द ऐकून सासूला खूप भरून आलं। हे पाहून नेहा पुढे म्हणाली, आणि शीतल, तू त्या दिवशी बचत करण्याबद्दल काहीतरी बोलत होतीस ना? तो फायनान्समध्ये PhD केली आहेस हे मला मान्य आहे, पण घरचे बजेट सांभाळताना बचत कशी करावी हे सर्व आमच्या पप्पांकडून शिकून घे। सुनेकडून शब्बासकी मिळाल्याने सासऱ्यांची छाती अभिमानाने रुंद झाली। आई वडिलांच्या डोळ्यातील चमक पाहून राज प्रेमाने म्हणाला, पण आमची तक्रार आहे शीतल, तुझ्या मैत्रिणीशी। आम्ही तिघे असताना फक्त घरासाठी तुझी मैत्रीण तिच्या करिअरवर पाणी सोडत आहे। हो सुनबाई, तू नोकरीचा राजीनामा परत घे। यापुढे आम्ही इथेच राहू, आणि अजून तुला घरचे काम शिकण्याचे माझे काम अजून अपूर्णच आहे। सासूबाईचे म्हणणे ऐकून सगळ्यांनाच हसू आवरता आले नाही, आणि जशी तुमची इच्छा आहे म्हणून नेहा त्यांच्या पाया पडली। धन्यवाद यार शीतल, नेहा डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, आणि तिच्या फिल्मी स्टाईलमध्ये शीतल म्हणाली, काही हरकत नाही। मोठ्या मोठ्या देशांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतच असतात। मैत्रिणींनो, शेवटी मी एवढे सांगू इच्छिते की या कथेच्या कोणत्याही टप्प्यावर जर तुम्हाला नेहामध्ये तुमची प्रतिमा दिसली असेल तर तुमच्यामध्ये दडलेली राणी ओळखा, तिला धीर द्या, पुढे जा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमी तिला तुमच्या आत ठेवा, जिवंत ठेवा। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।